आणि आता आमच्या जय हिंद सन्मानबद्दल 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या सर्वात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी शरणागती जगासमोर आली। भारतीय जवानांच्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली। जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असूनही पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। 16 डिसेंबर 1971 रोजी काय झालं होतं जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून। 16 डिसेंबर 1971 रोजी काय झाले होते। पाकिस्तानला त्याच्या सर्वात मोठ्या शरणागतीची आठवण करून देणारा हा ऐतिहासिक फोटो 16 डिसेंबर 1971 ला म्हणजेच 50 वर्षांपूर्वी ढाका शहरात काढलेला आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की पाकिस्तानचे जनरल ए खान नियाजी शरणागती पत्करण्यासाठी जेव्हा टेबलवर आले त्याच्या आधी नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलं होतं। 1971 मध्ये भारताच्या पूर्व कमांडचे स्टाफ ऑफिसर मेजर जनरल होते एख.आर. जेकब। त्यांना पाकिस्तानच्या शरणागतीवर नजर ठेवण्यासाठी ढाक्याला पाठवलं होतं। 16 डिसेंबर 1971 ची सकाळ शरणागती करण्याचे आदेश मिळताच मेजर जनरल जेकब 16 डिसेंबर 1971 ला ढाका विमानतळावर पोहोचले। मेजर जनरल जेकब पाकिस्तानी सैन्याच्या कारमध्ये बसून जेव्हा पुढे गेले तेव्हा मुक्ती वाहिनीच्या सैनिकांनी गोळीबार केला। सैनिकांना कळलं नाही की पाकिस्तानी ब्रिगेडियर सोबत भारतीय जनरल प्रवास करत होते। मेजर जनरल जेकब यांनी हात वर करून कारमधून उडी घेतली। मुक्ती वाहिनीच्या सैनिकांना कळलं नेमकं काय होतंय, पण ते पाकिस्तानी ब्रिगेडियरला मारू इच्छित होते। परिस्थिती सांभाळत मेजर जनरल जेकब ब्रिगेडियर सोबत पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालयात पोहोचले। तेव्हा नियाजींनी शरणागती पत्करायला नकार दिला आणि सांगितलं की युद्ध बंद करायला तयार आहोत। मेजर जनरल जेकब यांनी समजावलं की शरणागती पत्करली तर त्यांची आणि कुटुंबियांची जबाबदारी भारत घेईल। मेजर जनरल जेकब यांनी नियाजी यांना अर्ध्या तासात निर्णय घ्यायला सांगितलं। सोबतच त्यांना इशारा दिला की नियाजी यांनी शरणागती पत्करली नाही तर ढाका शहरावर बॉम्ब वर्षाव केला जाईल। अखेर अर्ध्या तासानंतर नियाजी यांनी शस्त्र खाली टाकण्याचा निर्णय घेतला। सर्वात छोटे युद्ध आणि सर्वात मोठी शरणागती। शरणागतीवेळी ढाकामध्ये उपस्थित होते 26,400 पाकिस्तानी सैनिक। ढाकापासून 30 किलोमीटर अंतरावर होते फक्त 3,000 भारतीय सैनिक। अशा प्रकारे 1971 मध्ये 13 दिवस चाललेल्या सर्वात छोट्या युद्धानंतर पाकिस्तानी सैन्याची सर्वात मोठी शरणागती जगासमोर आली। भारतीय जवानांच्या शौर्यानं पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी उडवली। जवळपास 10 पट सैन्यबळ जास्त असूनही पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। ज्यावेळी शरणागती पत्करली जात होती त्यावेळी ढाका शहरात 26,400 पाकिस्तानी सैनिक होते, तर ढाका शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर 3,000 भारतीय सैनिक आदेशाची वाट पाहत होते। मेजर जनरल जेकब यांच्यासोबत फक्त 2 सैनिक होते। लेफ्टनंट जनरल जगजीत अरोडा पोहोचल्यानंतर नियाजी यांनी आपली पिस्टल सरेंडर केली आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। अशाच डबडबलेल्या डोळ्यांनी पाकिस्ताननं भारतापुढे शस्त्र टेकले। पन्नास वर्षांनंतर आता भारत 16 डिसेंबर 2021 रोजी त्या क्षणाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे। यानंतर जय हिंद सन्मान मध्ये इथे वेळ झाली की ब्रेकची, आणि ब्रेकनंतर पाहूयात अभिनेता अभिजित खांडकेकर याची जवानांच्या शौर्याविषयीची प्रतिक्रिया।